नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघणार आहोत डिप्लोमा इन मेडिकल इलेक्ट्रॉनिक्सचा 5व्या सेमिस्टरचा सिलेबस। यामध्ये जे कोर्सेस आहेत किंवा सब्जेक्ट आहेत ते आहे मॅनेजमेंट, मेडिकल इमेजिंग इक्विपमेंट, फिजिकल थेरपी डिव्हाइसेस अँड मशीन्स, ICU इक्विपमेंट अँड मेंटेनन्स। हे 4 सब्जेक्ट आहेत ज्याची थिअरी एक्झाम होणार आहे। आता याच्यामध्ये फॉर्मेटिव्ह असेसमेंट थिअरी जी आहे तर ती 30 मार्काची ह्या 4 सब्जेक्टला असणार आहे। म्हणजे 2 एक्झाम होणार तुमच्या फॉर्मेटिव्ह असेसमेंट आणि त्याचा ॲव्हरेज काढला जाणार आहे। त्याच्यानंतर समेटिव्ह असेसमेंट 70 मार्काची असणार आहे, जो MSBTचा फायनल पेपर जो असतो तो। त्याच्यामध्ये मॅनेजमेंटचा पेपर जो आहे तो आहे 70 मार्काचा ऑनलाईन MCQ टाईपमध्ये। टोटल 100 मार्काचे हे पेपर असणार आहेत। त्यानंतर प्रॅक्टिकल बेस जे आहे तर तुमचा सेकंड पेपर जो आहे त्याला आहे फॉर्मेटिव्ह असेसमेंट 25 मार्कासाठी आणि समेटिव्ह असेसमेंट 25 मार्कासाठी प्रॅक्टिकलचं। तसंच तिसऱ्या पेपरसाठी पण सेम आहे आणि चौथ्या पेपरसाठी पण सेम आहे, प्रॅक्टिकल असणार आहे फॉर्मेटिव्ह आणि समेटिव्ह असेसमेंट। मॅनेजमेंटसाठी सेल्फ लर्निंग असेसमेंट 25 मार्कासाठी आणि मेडिकल इमेजिंग इक्विपमेंटसाठी पण सेल्फ लर्निंग असेसमेंट 25 मार्कासाठी। असा मॅनेजमेंट 125 आणि मेडिकल इमेजिंग इक्विपमेंट हा 175 मार्काचा आहे। त्याच्यानंतर तिसरा सब्जेक्ट जो आहे तो 150 मार्काचा आहे। चौथा सब्जेक्ट जो आहे ICU इक्विपमेंट अँड मेंटेनन्स, याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल आहे 25 मार्काचं फॉर्मेटिव्ह असेसमेंट आणि समेटिव्ह असेसमेंट आणि SLA जो आहे तो आहे 25 मार्काचा। असा हा पण दुसऱ्या सब्जेक्टप्रमाणे 175 मार्काचा सब्जेक्ट आहे। त्यानंतर एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट अँड स्टार्टअप याच्यासाठी तुमचं फॉर्मेटिव्ह असेसमेंट प्रॅक्टिकलचं 50 मार्काचं आणि समेटिव्ह असेसमेंट 25 मार्काचं आणि SLA आहे 25 मार्क, असा 100 मार्काचा। त्यानंतर बायोमेडिकल सिम्युलेशन सॉफ्टवेअर याच्यामध्ये प्रॅक्टिकल 25 मार्क, फॉर्मेटिव्ह असेसमेंट, समेटिव्ह असेसमेंट 25 आणि SLA 25, असं 75 मार्काचा। त्याच्यानंतर इलेक्टिव्ह या तिघांपैकी कुठलाही एक जो तुमच्या इन्स्टिट्यूटने चूज केलेला असेल तो असणार आहे 150 मार्काचा। असं हे तुमचं 5th सेमिस्टर आहे, 950 मार्काचं टोटल। थँक्यू।